कोरपणा तालुक्यातील कातलाबोळी ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। गेल्या 2 वर्षापासून गावात भरीव विकास कामे झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून मूलभूत सुविधांकडेही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। काही कामाबाबत अनियमिततेचे गंभीर आरोप युवकांनी केले आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गावातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचला असून अद्याप त्याचा उपसा करण्यात आलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पावसाळ्यात नाल्या तुंबण्याची शक्यता असतानाही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। गावातील समस्या आणि विकास कामांबाबत नागरिकांनी सचिव आणि सरपंच यांच्याकडे विचारणा केली असता समाधानकारक माहिती देण्याऐवजी उलट उत्तरे मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। गटविकास अधिकारी, पंचायत समिती कोरपणा तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कातलाबोळी येथे प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी समिती नेमावी। नाली स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, आरो प्लांट, विकास कामे, शाळेचं शौचालय, कोंडवाडा पाडण्याची प्रक्रिया तसेच निधीच्या वापराबाबत सखोल चौकशी करावी। अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। घरापासून तर नाल्यापर्यंत बांधकाम करण्याचे आले पण पैसे उचलून खाल्ले ते कशाचे नालीचे बांधकाम केल्याचे पैसे कोणवाड्याची कोणती परवानगी न घेता ही इमारत पाडण्यात आली। इथलं सगळं सामान ग्रामपंचायतवाल्यांना चोरीला गेलं असं म्हणून लिहिण्यात आलं। कातलाबोळी ग्रामपंचायती इमारत असून तिथे कोणतेही शासकीय अधिकारी, ग्रामसेवक असेल, त्यांची चपरासी असेल किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर असेल हे बसत नाही। वारंवार गावकऱ्यांना त्रास होतो, यांना वारंवार फोन करून बोलवावं लागतात। मागील 4 महिन्यापासून प्रभारी ग्रामसेवकाकडे ग्रामपंचायत चार्ज दिलेला आहे, परंतु अजूनही त्यांच्या गावामध्ये कोण्याही लोकांना दर्शन झालेलं नाही। ते ग्रामपंचायत कार्यालयात उभे राहत नाहीत। तसेच ऑपरेटर ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटरचं काम करतात आणि तिथं पटवारी ऑफिसमध्ये सुद्धा बाहेरचे काम करतात, कंटिन्यूमध्ये उभे राहत नाही। चपराशीसुद्धा बाहेर राहतात। तर या सगळ्या गोष्टीचा सरपंचा जाब विचारला असता सरपंच म्हणतो मला याबद्दल काही माहीत नाही, सरपंच कोण्याही पद्धतीने लक्ष देत नाही। तर गावकऱ्यांनी या संबंधात मागणी कोणाकडे करायची हा सगळ्या गावकऱ्यांना प्रश्न येतो। तरी आपण या निमित्तानं या गोष्टीकडे लक्ष द्या आणि एवढीच अपेक्षा करतो। 15 वर्ष चालू जी येतं आम्हाला लाईनचं करून द्या। आता मच्छरचं खूपच त्रास आहे आम्हाला येतं। तर लहान पोरं आहे, अभ्यास होत नाही चांगलं, त्याचं काही नाही, शिक्षणाचं होत नाही। आम्ही आंध्रात राहतो तर आम्हाला आता का नाही लाईन आणून द्या तुम्ही। लाईन पाणी सर्व आम्हाला पाहिजे, पंचित आम्हाला पाहिजे। गरम पंचायत लोक लक्ष देत नाही, आणून देतो म्हणत जाते, आनंद देत नाही, काही नाही, कुठ्या घालत जाते इकडं, काही नाही, असं आम्हाला जुत्या घुमवत जाते, लाईन आणत नाही। दरम्यान ग्रामपंचायतीवर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सरपंच विजय धानोरकर यांनी स्पष्ट केलं। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नियमानुसार विकास कामे करण्यात आली असून निधीच्या गैरवापराबाबतचे आरोप चुकीचे असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रशासनाकडून चौकशी झाल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होईल असा दावाही सरपंच धानोरकर यांनी केला।